मित्रांनो, आता आपला सोनोरी दरवाजा राहिलेला एक पॉइंट, आणि तो काही करून अंधार व्हायच्या आतमध्ये आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. तर प्लॅनिंगमध्ये थोडा चेंज झालेला आहे. म्हणजे आपण मल्हारगडावर जाणार होतो, पण आम्ही असं ठरवलं आहे की ज्या व्यक्तीने मल्हारगड हा किल्ला बांधला, असं पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख सरदार पानसे यांचा राजवाडा आहे सोनोरी गावामध्ये. तर सर्वप्रथम आम्ही सोनोरी गावातील तो राजवाडा पाहू. तर तब्बल अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलोय सरदार पानसे यांच्या राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. तर माझ्या मागे हा सरदार पानसे यांचा राजवाडा आहे. तर आपण आतमध्ये जाऊन अजून काही वास्तू आहेत त्या पडताळून पाहूया. जय शिवराय मित्रांनो, आता आपण आहोत सरदार पानसेवाडा उर्फ सोनेरी वाडा या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी मेन दरवाजाजवळ आपण सगळे उभे आहोत. या मेन दरवाजावर दोन पाट्या लावलेल्या आहेत. एक म्हणजे सरदार पानसेवाडा आणि दुसरी म्हणजे थोडीशी माहिती लावलेली आहे. ही थोडीशी माहिती आपण एक थोडक्यात पाहूयात. हा सोनेरी वाड्याला जो काही तट आहे त्या तटाची जाडी ही 9 फूट आहे, उंची 19 फूट आहे. वाड्यास 4 बुरुज आहेत आणि ह्या वाड्याची उंची 19 फूट आहे. ह्या वाड्यामध्ये हत्तीचा पिलखाना, घोड्याच्या पागा, पूर्वी वाड्याच्या चौकात पिवळा चौक, हिरवा चौक, माणिक चौक अशी नावे होती. वाड्यातील देवघर शिसवीचे असून प्रशस्त आहे. पूर्वी वाडा 3 मजली होता असे म्हणतात. वाड्यात 3 विहिरी आहेत. त्याचबरोबर स्वारीचा श्री गणपती मंदिर आणि श्री नारायण मंदिर ही 2 देवळे आहेत. तर मुख्य प्रवेशद्वारापासून थोडं पुढे आल्यानंतर आपण लक्ष्मीनारायणच्या अशा सुंदर मंदिरापाशी येऊन पोहोचतोय. तर मित्रांनो, आता आपण आहे लक्ष्मीनारायण मंदिरापाशी. तर मागं लक्ष्मीनारायणचं असं सुंदर मंदिर आहे. त्याचबरोबर या साईडला असं ऐकण्यात आलं की जेव्हा त्या लक्ष्मीनारायणचा जेव्हा अभिषेक केला जातो त्यानंतर त्या अभिषेकाचं पाणी जे या साईडला सोडण्यात येत होतं. तुम्ही जर कधी सरदार पानसे या वाड्याला जर भेट देणार असाल तर मंगल मावशी म्हणून इथं एक मावशी आहे, त्यांच्यासोबत तुम्ही या वाड्याला नक्की भेट द्या. याच्या आधी पण मी एकदा इथं आलो होतो, पण वाडा हा कधीच पाहिला नव्हता. तर 1 नंबर वाडा आहे. तुम्ही माझ्या मागं बघसाल तर जुन्या धाटणीचा असा हा वाडा आहे. आणि पूर्ण आणि ह्या इतक्या मंगल मावशी ज्या कधी त्यांनी आम्हाला आवर्जून इथं बोलवलं आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा की आम्ही आलो आणि हे सगळं पाहिलं. कारण का हे बघून खरंच भारी वाटतं, 1 नंबर वाटतं. नाही, खरंच भारी वाटतं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, आता आपण जवळजवळ 2.5 तास झालेलो आहोत या किल्ल्यावर आलेलो आहोत। तर ह्या किल्ल्यावर आता आपण संध्याकाळच्या वेळी जास्त करून हा आपण ट्रेक केलेला आहे, कारण आपलं टार्गेट जे होतं ते टार्गेट आपलं सनसेट होता। आणि मित्रांनो, ह्या किल्ल्याचा जो काही इतिहास आहे हा थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे। ह्या किल्ल्यावरच्या ज्या ठळक बाबी आहेत ह्या तुम्हाला मी थोडक्यात त्यांचं वर्णन करणार आहे। तर सर्वप्रथम हा जो किल्ला आहे हा इसवी सन 1757 ते 1760 या कालावधीमध्ये हा किल्ला बांधला गेलेला आहे। ह्या किल्ल्याचा जो आकार आहे हा आकार साधारणपणे त्रिकोणी आकाराचा हा किल्ला बांधला गेलेला आहे। हा किल्ला पूर्णपणे गिरिदुर्ग ह्या प्रकारामध्ये मोडतो। आणि ह्या किल्ल्याचा जो बालेकिल्ला आहे हा बालेकिल्ला हा चौरस आकाराचा त्या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने आणि सोनोरी ह्या दरवाजाच्या दिशेने जाणार आहोत। मित्रांनो, आपण ज्या गोष्टीसाठी या किल्ल्यावर लेट आलो त्यासाठी आपल्याला जायचंय। लेट्स गो, तुमचं भेटायलाच पाहिजे। फायनली मल्हारगड हा पूर्ण आपला पाहून झालेला आहे। आता आपण सोनोरी दरवाजापाशी येऊन थांबलोय, जो आपला डेस्टिनेशनचा शेवटचा पॉईंट होता। आणि भारी वाटलं हे ट्रेक करून। तर भेटूया असंच एकदा एका नवीन गड किल्ल्यावर। तोपर्यंत बाय बाय।